नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा. तर चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या हवामान आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्याला म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जोपर्यंत प्रोसेस करू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. कांदा शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे पुन्हा, आणि आधीच या ठिकाणी आसमानी संकट असताना सुलतानी संकटसुद्धा शेतकऱ्यावर आहेतच. आणि बघू शकता अवकाळीने बिघडवले उन्हाळा कांद्याचे गणित. 9 दिवसात 1000 हेक्टरवरील कांदा अधिक रोपे नष्ट झालेले आहे. कांदा उत्पन्नाचे गणित बिघडल्याने माहिती समोर. उन्हाळा कांद्याचे क्षेत्र कमी होणार. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचे राज्यभर थैमान, अशी काही परिस्थिती शेतकरी राज्याची झालेली आहे. आणि एकंदरीतच निर्यात प्रभावित होणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्ही बघू शकता. अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होऊन उन्हाळा कांद्याचा पुरवठा कमी होणार आहे. देशातील बहुतांश बाजारात कांद्याचा पुरवठा नाशिक, नगर, लासलगाव, येवला या बाजार समित्यांमधून केला जाते. यंदा या भागातील उत्पादन घटून देशातील कांदा निर्यातीवरही प्रभाव पडणार आहे. असे झाल्यास केंद्र सरकार अंतर्गत पुरवठा प्राधान्याने सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा आयात करेल. परिणामी भाव देखील कोसळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती ही दुहेरी संकटासारखी झालेली आहे. एकंदरीतच या ठिकाणी शेतकरी राजावर दुहेरी नाही तर अनेक संकट या ठिकाणी शेतकरी राजावर या ठिकाणी येत असता वारंवार. एकंदरीत 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असती. तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आणि एकंदरीतच यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील या ठिकाणी कांद्याच्या भावात कवडीमोल भाव कांदा शेतकऱ्यांना भेटतो आहे. आणि अशी काही परिस्थिती सध्याची आहे. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.